सकाळी आपल्या पुट्टे संघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलो, कारण आज प्रजासत्ताक दिन होता म्हणून विद्यार्थ्यांनी पण बाहेर लाईनीत लावले होते. आल्याबरोबर तर आपले कार्तिक महाराज पहिलेच उभे होते. थोड्या वेळात आदर्श विद्यालयाचे पण विद्यार्थी आले, मग त्यांनी पण लाईन मध्ये लावून घेतलं. आता विषय असा होता का एका जागी दोन झेंडे फडकवणे होते, एक म्हणजे आपल्या ग्रामपंचायतचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जिल्हा परिषदचा. त्यात लोक आपल्या सरपंचांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींच्या फोटोचे पूजन करून झेंडावंदन केलं आणि राष्ट्रगीत म्हणून आदर्श विद्यालयाकडे जाण्यासाठी निघालो. अर्ध्या रस्त्यात आपल्या पुट्ट्याला जॉईन करून आपल्या आदर्श विद्यालयामध्ये आलो. तर हे आपले आदर्श विद्यालय ज्या शाळेत आम्ही 5वी ते 10वी शिकलो. येता बरोबर तर पहिलं पुट्ट्याला पेंडॉल मध्ये घातलं आणि राहिला विषय आपल्या टीमच्या पुट्ट्याचा. तर ते जागा भेटली की गोटा पण बसते. यावेळेस तर आपल्या चेतन भाऊचंच डेकोरेशन होतं. थोड्या वेळात पाहुण्यांचं पण स्टेजवर आगमन झालं आणि त्यांच्या हातून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींच्या फोटोचं पूजन करून घेतलं आणि झेंडा फडकवला. मग राष्ट्रगीत म्हणून पाहुण्यांनी स्टेजवर बसवलं, त्यांचा स्वागत केला आणि तेव्हा कुठं सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला. पहिले स्वागत गीत म्हणून घेतलं, त्यानंतर आपल्या टीमनं स्टेज साफ केला. कोणत्याही कार्यक्रमाच्या पहिले टोन गोड करायला लागते म्हणून साखरानं पोहे पीठ देऊन घेतले. थोड्या वेळात डान्स पण चालू झाले. 5-6 डान्स झाले. तेव्हा कुठं आपल्या टीमचा डान्स आला. आपल्या टीमचा तर विषयच नाही, कोणतेही काम एवढं परफेक्ट करते का सांगायचं काम नाही पडत. त्यानंतर आम्ही पांडुरंगाची वारी पाहिली. तेवढ्यात मला आपल्या गावचे प्रेमाचे माणसं भेटले. त्यांनी म्हणलं असा सपोर्ट राहू द्यावा. त्यांनी तर मला तिथंच लाईक फेकून मारल्या, पण तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या. तेवढ्यात भूत पण स्टेजवर आलते. पायजा म्हणलं घालसान काढीन करसान काढ. त्यानंतर आपल्या पुट्ट्याचा शेवटचा डान्स पाहिला आणि आपला सैराट कसा सोडू शकतो तो पण पाहून घेतला.